आज सुरुवात आहे, पहिला दिवस. आणि आता निघणारे मी थोडी तयारी झाली आपली, सगळं घेतलं. तर चला ऑन द वे तुम्हाला जाताना सांगेन कुठं कुठं जाणार आहे, आपण कसं जाणार आहे. चला भेटू बाईकवर. हो गाईज, झाल्या आपण निघालो आहोत आपल्या डेस्टिनेशनकडे. पहिली डेस्टिनेशन आहे, तुम्ही बघू शकता कोणती डेस्टिनेशन आहे पहिली. इकडं कोणतं गाणं चालू त्याच्यावर लक्ष झालं असेल तुम्हाला, चाललं आहे. तर आपण जात आहोत अष्टविनायक यात्रेसाठी. आणि पहिला गणपती असणार आपला मोरगावचा. तिथून पुढं पाहूयात कसं सिक्वेन्स वाईज करायचं की तिथून जवळजवळचे करायच्या आधी, कारण कसं काय केलं पाहिजे. तर मोस्ट ऑफ सगळ्यांचं सजेशन एक झालं की पहिला गणपती आणि शेवटचा गणपती म्हणजे सुरुवात मोरगाव पासून आणि एंडिंग पण मोरगाव पाशीच झाली पाहिजे. मधला सिक्वेन्स ते तुमच्या परीनं कसा होईल ते करू. तर आपण आता पहिल्यांदा मोरगावला तर जाऊ आणि तिथून पुढे तिथलं बघूयात कसं काय. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपण प्रत्येक राईडला जातो आणि असं होणारच नाही की आपली राईड सुखरूप जाईल. इथं झाली पहिली डिफिकल्टी. एकतर पाऊस चालू झाला आणि अचानक माझा कॅमेरा लूज झाला आणि असा आपला झेंड्यासारखा फ्लॅगसारखा असं वेव करायला लागला. आणि मला माहीत पण नव्हतं चालू झाला आहे ते आत्ता एडिटिंग वेळेस मला दिसलं की चालू झालं. असा कॅमेरा होत होता, त्यात माझी वाट लागलेली पूर्ण, कॅमेरा पडतोय की काय. तो गाईज आता मस्त पाऊस झालेला आहे. पाऊस चालू होता गणपती आणि हे झालं काय म्हणतात त्याला, कॅमेरा लूज झाला, त्यामुळे मला चालू करता आलं नाही. मस्त पाऊस झाला, आता वातावरण हे एक नंबर वाटणार आपल्याला जायला. थोडं भिजलोय, माझं पण भिजलंय. जाऊयात. आपली होती इच्छा, एक आठवडा झाली मी घरच्या आईच्या मागायला गेलो, बापांच्या मागायला गेलो. 2 आठवडे आहेत. मे महिन्यात स्टार्टिंग जाणार म्हणलेले मी. मे महिन्यात चालू जाणार, मे महिन्यात चालू जाणार. मे महिन्यात चालू होऊन 15-20 दिवस झाले, 15 दिवस झाले तरी जाणार ना. मग मागच्या आठवड्यात झालं, त्याच्या मागच्या आठवड्यात झालं. नाही होईना करत आज निघालोच मी. काही होईल म्हणलं निघणार मी आज. मला काही माहित नाही. हे असं वातावरण असलं जरा मजा येते. गार वार एकदम एक नंबर. काय बोलावं अजून आता, हे एक नंबर वाट लागले मला एकदम. असं आत म्हणतात ना, ज्या लेवलची खुशी आहे ना मला, ते एक्सप्लेन करू शकत नाही मी. तेच सांगायचं खरं मित्रांनो तुम्हाला. गणपती बाप्पा माझे लहानपणापासून म्हणजे स्वतः सगळ्यात आवडतीचं म्हणजे देव म्हणलं लहानपणापासून तर बाप्पा. त्याच्यासाठी मी रडायचो, गणपती आणायचं हे करायचं. लिटरली लहानपणी दिसलं. आता आपण एक व्हिडिओ बघतो इंस्टावर की बारकी मुलं रडतात वगैरे की विसर्जना वेळेस की बाप्पा चालले वगैरे, असं तसं गणपती बाप्पा विसर्जनाला. तर मी पण रडले काही वेळेस. फक्त आतुरता असते गणपतीच्या आगमनाची, बाप्पाच्या आगमनाची, की आता येतोय बाप्पा आणि आल्यावर सगळं ठीक करून जातो. आणि तसंच आता कायमचं आपल्याला करायचंय. छाच आठवणी येत राहतात. आणि बरं झालं कॅमेरा चालू झाला, एकदा लेवर दाखवत राहिले. आता हे दिसते तुम्हाला एक कंपाऊंड इकडे. त्याचं एक महत्व आहे. आईला माहिती आमच्या इथं काहीतरी भस्मासुर कसं तरी मंदिर आहे, त्या ठिकाणी काहीतरी इतिहास म्हणून लिहितच सांगितलंय, विसरलं. आणि त्या आणि ते मंदिर अर्धनारी नटेश्वर, त्याही मंदिरला एकदा गेलो आपण. म्हणजे अर्धनारी नटेश्वर याचा अर्थ आहे की नटराज माहिती आहे, त्या अर्धनारी नटेश्वर, अर्धनारी, अर्ध शरीर नारीचे, अर्धनारी नटराजाचं आहे. असं त्याचं एक कहाणी. तिथं पण रस्ते चांगले आहेत बघण्यासारखे मंदिर. तर घेऊयात खास आपण बघायला. तर आता अवघे 18 किलोमीटर राहिले. 18 किलोमीटर म्हणजे काहीच नाही यात. आणि श्री मोरेश्वर गणपती मंदिर मोरगाव आपण पोचत आहोत. तर आता आपण पोचलोय. 800 मीटर राहिले. इथून 600 मीटर आहे. 300 मीटर सिद्धटेक इकडूनच इकडे आहे, इकडून हे इकडे आहे. 65 किलोमीटर सिद्धटेक. असं काही नियोजन होतं. आता आधी या तर मंदिरात जाऊ, दर्शन घेऊन मग सिद्धटेकला जायचं का ठेवलं जायचं ते बघू. सिक्वेन्स वाईज करायचं म्हणलं तर ह्याला आपल्या केऊरला जाऊन मग तर सिद्धटेक असं करणार. कुठं आहे मंदिर, कुठे आहे?
तिकडं मंदिर आहे आतमध्ये. वर्ड छोटा आहे ना त्यामुळं लक्षात नाही मयुरेश्वर. विनायका तुझं सिद्ध टेक गावर टिटिंग टिटिंग. मंदिराकडे आलं डायरेक्ट आपण. मंदिरासमोरच आलो की डायरेक्ट. तर पोचलो आपण पहिला गणपती मोरेश्वर. तर मित्रांनो प्रॉब्लेम असा झाला आहे, मंदिरच बंद आहे. मंदिरात काहीतरी पाणी चाललं आहे. मूड थोडासा खराब झालो, काही विषय नाही. इथे 3 गणपती कुठले तरी आहेत ते हेच आहेत असे कामं चालू आहेत त्यामुळे बंद आहेत. आणि इथून पुढे मी म्हणजे माझा मूड ऑफ झाला की एवढं लांबून आलो आणि मंदिरं बंद आहेत. मोस्ट ऑफ 4-5 मंदिरं बंद होती आणि पहिली अशी राईड होती माझी ती फेल झाली होती आणि थोडंसं मूड ऑफ झाल्यामुळे मी काही पुढचा व्लॉग केला नाही. आहे माझ्याकडे क्लिप्स पण ते काही एवढे विशेष नाही आहेत. आमच्या बिझनेस रिलेटेड काम वगैरे केले तेवढंच आहे आणि तेवढंच केलं आणि मूड ऑफ झाल्यामुळे मी पुढं काही एक केलेलं नाही आहे. एवढाच होता आजचा व्लॉग. बघूया आता पुढं कधी संधी येईल आपल्याला अष्टविनायक करायची तर आपण 100% ती परिक्रमा पूर्ण करणार आणि पुढच्या वेळेस करताना आपण